तिथं सातारा जिल्ह्यात कृष्णा वेण्णा नद्यांनी रौद्ररूप धारण केलं। संगम माऊली परिसरात छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीलाही पुराच्या पाण्यानं वेढा घातला। कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंडही पाण्याखाली गेलं। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण 90 टीएमसीवर पोहोचले। धरणाचे 6 दरवाजे 4 फुटांवरून 6 फुटांपर्यंत उचलण्यात आलेत। कोयना नदीत तब्बल 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कण्हेर धोम धरणातूनही मोठा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा आणि वेण्णा सध्या दुथडी भरून वाहत आहेत। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सततच्या पावसामुळे प्रसिद्ध भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला। सुमारे 1000 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतो। पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याला नवजीवन मिळालं असून हिरवाईनं नटलेले डोंगर, धुक्याची चादर, गारवारा आणि फेसाळणाऱ्या जलधारा यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण तयार झालंय। वीकेंड असल्यानं धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत। मात्र सुरक्षिततेचे नियम पाळूनच याचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं। मध्यरात्रीपासून हरणबारी धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोसम नदीला पूर आला। मुल्हेर इथला पूल पाण्याखाली गेला। यामुळे मांगीतुंगी, माळिवडे, शेवरे, देवठाण, जैतापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला। गुजरातला जोडणाऱ्या मुल्हेर हरणबारी मार्गावर नाल्यावरच्या पुलावर पाणी आल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला। नंदुरबारच्या नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आला। रंगावली नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नवापूर शहरातून जाणाऱ्या पुलावर नदीचं पाणी आल्यानं वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलाय। रंगावली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी नदी, पूल आणि पूरग्रस्त भागात जाणं टाळावं असं सांगण्यात आलेलं आहे। जिल्ह्याच्या साक्रीमध्ये सामोडे गावात पांढरा नदीवर नवीन पुलाचं बांधकाम सुरू असताना नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली। अवघ्या काही सेकंदातच वेगानं वाहणाऱ्या पाण्यासोबतच बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला। सुदैवानं घटनास्थळी त्यावेळी कोणताही कामगार उपस्थित नसल्यानं जीवितहानी टळली। धुळ्यात मुसळधार पावसामुळे जलप्रकल्पातील साठ्यात वाढ झाली। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानं नदी दुथडी भरून वाहू लागली। शहरातील 2 लहान पूल पाण्याखाली गेले असून फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये तब्बल 55% इतका साठा निर्माण झाला आहे। नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आला। नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली। यंदाच्या पावसाळ्यातला आसना नदीचा हा पहिलाच पूर। आसना पैनगंगा नदीसह जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नद्यांनाही पूर आला। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा किनवट तालुक्याला मात्र फटका बसला। किनवट तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेक घरातही पुराचं पाणी शिरलं। उजनी आणि वीर धरणातून रात्री सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा 1.5 लाख क्युसेक इतक्या प्रचंड वेगानं वाहणार आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या अंबिका देवी वसाहत आणि व्यास नारायण व्यास वसाहतीत पाणी शिरण्याची शक्यता आहे। स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र काही नागरिक अजूनही घर सोडण्यासाठी तयार नाही।